जय जवान जय किसान। शिरपूर फर्स्टच्या वतीनं आपण तालुक्यामध्ये गेल्या 7 दिवसांपासून तालुक्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या परिसरात, वेगवेगळ्या गावात, चारही दिशांमध्ये शेतकरी संवाद यात्रा आपण सुरू केलेली आहे। शेतकऱ्यांच्या ज्या मूलभूत समस्या आहे, ज्या मूलभूत सुविधांपासून आपला शेतकरी बळीराजा वंचित आहे, त्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी एक चळवळ उभी करायची या हेतूने शेतकरी संवाद यात्रा आपण तालुक्याभरामध्ये राबवितो। गेल्या 7 दिवसापासून आम्ही शेतकऱ्यांमध्ये फिरतोय। शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन असेल, शेतकऱ्यांच्या घरी जाऊन असेल किंवा गावात कुठेतरी एकत्र ठिकाणी चौकात बसून असेल, अशा शेतकऱ्यांना आपण भेटतोय आणि शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून गावातील भूमिपुत्रांना, शेतकऱ्यांना एकत्र करून की नेमक्या शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत, त्याला काय अपेक्षित आहे, त्याच्यासाठी काय झालं पाहिजे हे म्हणून आपण जातोय। कदाचित आपण फार छोटे लोक आहोत आणि फार लहान लोक आहोत, पण जगाचा पोशिंदा असलेला हा आपला बळीराजा जेव्हा त्याची समस्या सांगायला सुरुवात करतो, अक्षरशः तो आपल्या समस्यांचा पाडा वाचतो। दिवस सुरू झाल्यापासून तर निसर्गापासून त्याचं दिवस रात्र सगळा संघर्षाचा हा त्याचं आयुष्य भरलेला आहे। पण मित्रांनो, इतकं सगळं असताना हा जगाचा पोशिंदा डोळ्यात आसू घेऊन असे ना का पायात बिना चप्पल असे, डोक्यावर बिना रुमाल, बिना टोपी तो अन्न पिकवतो आणि या काळ्या मातीमध्ये तो सोनं पिकवतो। ते सोनं आपण खातो आणि इतका अन्न पुरवणारा आपला अन्नदाता जेव्हा आम्ही बघतो की तो इतक्या समस्या सांगतो, तर फार एक मनाला वेदना होतात की अरे, जगाचा पोशिंदा असलेला आपला बळीराजा, त्याला इतक्या समस्या आहेत, तो बिचारा छोट्या छोट्या गोष्टींपासून वंचित आहे। ज्या गोष्टी आपल्याला सहज मिळवता येतात त्यापासून देखील आमचा बळीराजा वंचित आहे। आणि एक जरी आपले वडील नोकरदार असले, आपण नोकरदार असलो, तरी आमचे आजोबा असेल, आमचे पंजोबा असतील, कोणीतरी शेतात राबलं असेल, आणि जरी कोणी शेतात राबलं नसेल तरी तुमचं आणि माझं पोट भरणारा हा शेतकरीच आहे आणि त्या शेतकऱ्याचे आपण पोरं आहोत। म्हणून या भूमीवरती, या जगामध्ये जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा शेतकऱ्याचा पुत्र आहे, तो या भूमीचा पुत्र आहे, तो या मातीचा आहे। म्हणून शेतकरी पुत्र म्हणून, भूमिपुत्र म्हणून, आपण काही का म्हणून असे ना, आता शेतकऱ्यासाठी आपल्याला लढायचं आहे। त्या बळीराजाच्या मूलभूत सुविधांसाठी, मूलभूत अधिकारासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे। जेव्हा आम्ही शेतकऱ्यांना भेटलो, अनेक समस्या शेतकऱ्यांनी सांगितला। वीज पुरवठ्यापासून त्याचे दाखले मिळत नाही, त्याला अनेक ठिकाणी KYC काढायला लागते, दाखले, उतारे, पाणी, मजूर, अशा विविध समस्या या शेतकरी राजाला, बळीराजाला आहे। पण जेव्हा आम्ही विचार करतो की अरे, आमचा बळीराजा, आमचा शेतकरी इतक्या समस्या आहेत, तो इतक्या समस्यांनी ग्रस्त आहे, तर मग आपण जे अन्न खातो, तो जो अन्न पिकवतो, त्याचे आपण देणे लागतो आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। आणि जर आपलं पोट भरणारा जर नाराज असेल, आपलं पोट भरणारा जर समस्यात असेल, तो जर दुःखी असेल, तर त्याला त्यामधून सावध करण्याचं काम, त्यामधून काढण्याचं काम हे आपलं आहे। कारण की तुम्ही, मी, जसं मी सांगितलं की उभ्या जगाचा तो अन्नदाता आहे। मी इथं व्हिडिओमध्ये बोलू शकतोय, तुम्ही तिथं ऐकू शकताय, तर का की या बांधावरती तो शेतकरी राबतो आणि या काळ्या आईत तो सोनं पिकवतो। आताही आम्ही एका शेतकऱ्याच्या बांधावर होतो, त्यांनी वेगवेगळ्या समस्या सांगितल्या आणि समस्या सांगताना बिचारा शेतकरी वर्ग इतका भावूक आहे आणि इतका भोळा आहे। ते नेहमी म्हणतात की अरे, आम्हाला आमच्या अधिकारांसाठी लढायचं आहे, पण आमच्यासाठी लढणारा कोणी नाही, आम्ही बळ द्यायला तयार आहोत। पण या शेतकऱ्यांचा एक शेतकरी पुत्र म्हणून आणि तुम्ही सगळे शेतकरी पुत्र म्हणून आणि आपण सगळे एकत्र येऊन आता या बळीराजासाठी लढणार आहोत। या बळीराजासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण कोणत्या विषयात, काय विषयात आंदोलन उभे करावे, कोणती चळवळ उभी करावी, या माध्यमातून तर आपण सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊच, पण शेतकऱ्यांना आता एकत्र करून शेतकऱ्यांसाठी कधीही काही अडचण असली तर त्यासाठी आपल्याला आता लढायचं आहे। कारण की तुमचं माझं पोट भरणारा जर नाराज असेल, तुमचं माझं चालू देणारा, तुमचं माझं पोट भरणारा जर तो आज समस्येत असेल, अडचणीत असेल, तर आपल्याला त्याला तिथून काढावं लागेल। आणि या काळ्या आईची सेवा करणारा, या काळ्या आईत सोनं पिकून तुमचं माझं पोट भरणारा आपला बळीराजा शेतकरी आणि त्याचे शेतकरी पुत्र म्हणून आपल्याला ही लढाई लढायची आहे। आणि गेल्या 7 दिवसापासून आम्ही या तालुक्याच्या कानाकोपऱ्यात फिरतोय। फार शेतकऱ्यांना समस्या आहेत। फक्त तुमचं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं इतकं आहे की आता एकत्र राहा, शेतकरी पुत्र म्हणून, भूमिपुत्र म्हणून आपल्याला ही लढाई लढायची आहे। आणि आपल्याला शेतकऱ्यासाठी, बळीराजासाठी फक्त लढायचंच नाही, तर त्यांच्यासाठी त्यांची प्रत्येक लढाई जिंकायची आहे। येणाऱ्या काळात आपण असंच भेटत राहू
आणि या बळीराजासाठी खूप काही करून दाखवू हीच आशा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।